नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयाचे नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहोत आणि हे नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे आणि हे जे नोटिफिकेशन आहे टी परीक्षेविषयी आहे. आता ही जी टी परीक्षा आहे ही टी परीक्षा म्हणून ओळखली जाते. आता तुम्ही असे म्हणू नका की गुरुजी टी म्हणजे मोठी टी का जी नाही, महाराष्ट्र राज्याच्या आणि टी. तर आपण इथं बघू शकतो की दिनांक 25 मार्च 2026 हे जे काही परिपत्रक निघालेलं आहे पुणे कार्यालयातून आणि यामध्ये आपण विषय बघू शकतो की हा जो विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण टी 2026 निवेदनाबाबत, हे आपण जसं सुरुवातीला म्हटलेलं आहे की 25 मार्च 2026चे पत्र आहे. या व्हिडिओमध्ये आपले सर्व जे काही डाऊट्स आहेत हे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. पहिली जी डाऊट आहे, सर्वच नवीन नोकरीसाठी टी आवश्यक असते का, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर जे काही जुने गुरुजी लोक किंवा मॅडम लोक जे लागलेले आहेत त्यांना टी आवश्यक आहे का, आणि आवश्यक जर असेल तर कशासाठी आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो संभ्रम निर्माण करतो आणि तो प्रश्न आहे की गुरुजी 1 ते 5 आणि 6 ते 8 याच्यासाठी तर आपण बघितली होती, पण वर्ग 9वा 10वा आणि 11वा 12वा याच्यासाठी सुद्धा टीची परीक्षा उत्तीर्ण करावं लागेल का. त्यानंतर यावेळेस फॉर्म भरताना काही बदल आहेत का, आणि फॉर्म कसे भरायचे, कोणती काळजी घ्यायची, हे सर्वचे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार. पुन्हा मी तुमच्या मित्र म्हणा किंवा गुरुजी म्हणा, ओटी सर. आता तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे. ही जी आहे माहिती महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी 2026च्या निवेदनाबाबत आपण सुरुवातीलाच बोललो. आणि ही जी परीक्षा आहे हे तुम्ही डेट काय करा, नोट करून घ्या ताई. हां मॅडम ताई, ही जी परीक्षा आहे ही रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजित केली जाणार आहे. आणि त्यांनी असे सुद्धा म्हटलेलं आहे की सोबतच्या निवेदनास आपल्या कार्यक्षेत्रातील वृत्तपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन या सर्व बातमी काय करा, प्रसिद्ध करा. पण कसे करा, गव्हर्नमेंटचं काम आहे जी, कसं करा, विनामूल्य करा. आपल्यासाठी नाही आहे, फक्त गव्हर्नमेंटची आपण पॉलिसी सांगतो की गव्हर्नमेंट पैसा वाचवू काम आहे, पण हे सर्व माहिती विनामूल्य करा. आम्ही पण तुम्हाला सर्व माहिती कसे देतो, विनामूल्य देतो. आम्ही तुम्हाला कोणतीच अपेक्षा तुमच्याकडून ठेवत नाही. तर चला बघूया याविषयी काय आहे, ज्यामध्ये आपल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे पण मिळतील आणि टीची जी परीक्षा आहे याच्याविषयी काय विशेष आहे ते आपण बघूया. तर इथं असं म्हटलेलं आहे, प्रसिद्धी निवेदन आपण बघू शकतो. प्रसिद्धी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की शासन निर्णय जे काही 23 ऑगस्ट 2013 अन्वये हे जी काही टीची जी परीक्षा आहे ही टीची परीक्षा घेण्याचे अधिकार कोणाला देण्यात आलेले आहेत, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना देण्यात आलेले आहेत असं म्हटलेलं आहे. आणि ही जी परीक्षा आहे या वर्षीची म्हणजे 2026ची, ही 21/6 म्हणजे 21 जून 2026 रोजी घेण्याचे आयोजित केलेले आहे. याच्यामध्ये पण काही ट्विस्ट आहेत, आपण बघूया. याच्यामध्ये 1ली ते 5वीचा पेपर 1, 6वी ते 8वीचा पेपर 2 असं सध्या दिलेलं आहे. म्हणजे जे गुरुजी 9वी 10वी 11वी 12वीसाठी चिंतित होते, गुरुजी मॅडम ताई, याच्यामध्ये तर असा स्पष्ट उल्लेख नाही आहे की 9 ते 12 वाल्यांना सुद्धा द्यावी लागेल. पण भूक नसो पण शिदोरी असो, काय करायचं, पेपर देऊन द्यायचं. सरकारी फरमान कधीही येऊ शकतो. चला ठीक आहे, आपण शेवटी बघूया काय आहे. ठीक आहे. तर हे कोणासाठी आहे, तर सर्वच व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये तुम्ही भाऊ कॉन्व्हेंटला शिकवा, CBSEला शिकवा, ICSEला शिकवा, ग्रँटेडमध्ये शिकवा किंवा नॉन ग्रँटमध्ये शिकवा, सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, CBSE ICSE मी आताच बोललो, सर्व माध्यमे म्हणजे तुम्ही हिंदी, मराठी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, पारसी कोणत्याही भाषेमध्ये शिकवा. मग ते अनुदानित असो, कायम अनुदानित असो, या सर्व शाळांमध्ये शिक्षक सेवक बनण्याचे असेल किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि याच्या संबंधित सर्व माहिती इथं काय दिलेलं आहे, वेबसाईट दिलेली आहे, https/त्याच्यानंतर mahatt.in या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.
आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की ऑनलाईन अर्ज कसे भरणे, परीक्षा शुल्क कसे असेल, परीक्षेच्या वेळा काय असतील, या सर्व माहिती दिलेल्या आहे. पण नो नीड टू वरी, तुम्हाला OT सर सर्वच्या सर्व माहिती तोंडपाठ सांगतील. इथूनच वाचून सांगतील त्याच्याला. ठीक आहे. तर इथं असं म्हटलेलं आहे की याचं एक वेळापत्रक दिलेलं आहे की ही जी TETची जी परीक्षा आहे, ही आवेदन भरण्याची जी तारीख आहे ही 27 मार्च 2026 पासून सुरू होत आहे आणि ते केव्हापर्यंत राहील जी, तर 16 एप्रिल 2026 पर्यंत राहील. बघा सर्व इथं शेड्यूल दिलेलं आहे, आपण शेड्यूल बघू शकतो. तुम्हाला एकच विनंती आहे की समजा जर व्हिडिओ तुम्ही कुठं बघत असाल, मोबाईलवर बघत असाल, तर मोबाईलला आडवा करा, तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसेल. तर इथं आपण बघू शकतो पहिला अनुक्रमांक दिलेला आहे की ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा शुल्क भरण्याची कालावधी ही 27 मार्च ते 16 एप्रिल 2026 पर्यंत आहे. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरले तर तुमचे जे काही प्रवेशपत्र आहे ते ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे 9/6 म्हणजे 9 जून 2026 ते 21/6 म्हणजे कोणता, परीक्षेच्या दिवसापर्यंत तुम्ही काय करू शकता, आपले हॉल तिकीट म्हणजे जे प्रवेशपत्र आहे त्याची ऑनलाईन प्रिंट काढू शकता. आता 2 पेपर होणार आहेत. पहिला जो पेपर आहे जो 1 ते 5 साठी आहे, त्याची वेळ दिलेली आहे काय, 10:30 ते 13. आता 10:30 ते 13 म्हणजे 1. ठीक आहे. आणि जो पेपर 2 आहे तो 21 जूनलाच होणार आहे, पण त्याची वेळ दिलेली आहे की काय, 14:30 म्हणजे कितीची, 2:30, 2:30. ठीक आहे. तर 2:30 ते 5 वाजतापर्यंत आहे. आता बघा हा जो पेपर किती 2.5 तासाचा असते का जी, ते सुद्धा तुम्हाला सर्व काही स्पष्ट होईल. ठीक आहे. तर त्यांनी तो बघा तिथं कंडिशन अप्लाय, आपण म्हणतो ना कंडिशन अप्लाय, काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि समजा असे जर बदल झाले तर ते तुम्हाला हॅलो जी गुरुजी बदल झाला जी ताई, हो बदल झाला असं सांगतील नाही, तर काय करतील, हा जे काही त्यांनी वेबसाईट दिलेलं आहे, संकेतस्थळ दिलेलं आहे कोणतं, https://mahatet.in, याच्यावर तुम्हाला वेळोवेळी सांगतील. काळजी करायची नाही, OT गुरुजी आहेत असं कोणी म्हटलेलं आहे, आयुक्त साहेबांनी सही केलेली आहे, महेश चोते साहेबांनी. ठीक आहे. आता याच्याविषयी डिटेल बघूया काय आहे. तर पहिला जो आहे वेळापत्रक, आपण वेळापत्रक ऑलरेडी अगोदर बघितलेलं आहे की ऑनलाईन आवेदन अर्ज कसे करायचे म्हणजे कधी करायचं, कधीपर्यंत करायचं, त्याच्यानंतर जो आपलं काही प्रवेशपत्र आहे त्याची ऑनलाईन प्रिंट कशी काढायची, पेपर 1चा दिनांक काय असेल, वेळ काय असेल, पेपर 2चे दिनांक आणि वेळ याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये आता काय दिलेले आहेत, सर्व काही तुमच्यासाठी माहिती आहे. आणि ही माहिती खूप खूप काय आहे, महत्त्वपूर्ण आहे. चला ठीक आहे जी. तर ही माहिती आणि काय दिलेली आहे की तेच जे काही परीक्षा विषयक सर्व जे आवेदनपत्र भरायचे आहे हे सर्व काही आहे, हे सर्व कुठून करावं लागेल, या वेबसाईटवरच जाऊन करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर अर्ज भरताना आपल्याकडे काय पाहिजे, तर 10वीच्या मार्कशीट, 12वीच्या मार्कशीट, तुमच्या समजा व्यावसायिक अर्हता असेल म्हणजे D.Ed असेल, B.Ed असेल, ते समजा आपण जर दिव्यांग असो तर ते सर्टिफिकेट, त्यानंतर आपण राखीव प्रवर्गामध्ये येत असू म्हणजे OBC, SBC, SC, ST, तर त्याचे प्रमाणपत्र पाहिजे. ह्या सर्व बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी. ठीक आहे. स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो आपल्याजवळ ठेवायचे. तुमची स्वाक्षरी, तुमची सिग्नेचर पण काय करायची, स्कॅन करून घ्यायची. स्वयंघोषणापत्र सुद्धा तुम्हाला तिथं द्यायचं आहे. आता गुरुजी हा कसा असते जी, तिथं वेबसाईटवरच लिहिलेले असतात, फॉर्मवर काही 5-7 ओळी लिहिलेल्या असतात. आणि हे जे स्वयंघोषणापत्र असते हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असते, अवेलेबल असते. तुम्हाला ज्या भाषेत ते लिहायचं आहे ते स्वयंघोषणापत्र लिहायचं आणि तिथं अपलोडही करायचं आहे. चला ठीक आहे. आणि स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असल्याने हे सर्व काय करायचे, सोबत ठेवायचे. त्यानंतर असं म्हटलेलं आहे की समजा काही प्रॉब्लेम आला किंवा समजा त्यांना मेसेज द्यायचा असला तर ते तुम्ही जे काही ईमेल ID आणि जो काही मोबाईल नंबर टाकाल त्याच्यावर ते तुम्हाला मेसेज देऊ शकतात. बघा इथं काय म्हटलेलं आहे, सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या, मी याला बंद करतो जी,
आता पुन्हा सुरू करतो जी. हां, ठीक आहे. काय म्हटलेलं आहे? सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क ईमेल किंवा SMS सुविधा याद्वारे होऊ शकतो. त्यामुळे तुमचा जो ईमेल तुम्ही लिहाल ताई आणि तुमचा जो भ्रमणध्वनी क्रमांक लिहाल, मोबाईल नंबर जी, तो अचूक द्यावा. आणि तुम्ही जो काही कधी काही लोकांच्या काय असते, ईमेल ID नसते, मग ते काय म्हणतात कॅफेवाल्याला, गुरुजी तुम्ही आपलाच देऊन द्या ना जी, असे म्हणतात. तर तसं करायचं नाही. स्वतःचा ईमेल बनवून टाकायचा, ईमेल ID नोट करून ठेवायचा, त्याचा पासवर्ड पण आपल्याचकडे ठेवायचा. चला ठीक आहे. तर जतन करून ठेवावे. त्यानंतर पेपर 1 जो प्राथमिक स्तरासाठी आहे, पेपर 2 जो उत्तर प्राथमिक स्तरासाठी आहे, म्हणजे 6 ते 8 साठी आहे. दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी समजा तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे आहेत, है ना, तर काय करायचं, पेपर 1 पेपर 2 असा विकल्प निवडावा. त्याच्याने काय होईल जी, त्याच्याने तुमच्या पेपर 1 आणि पेपर 2ची जी काही बैठक व्यवस्था आहे, म्हणजे तुमचा जो नंबर लागेल परीक्षेसाठी, तो काय होईल, एकाच ठिकाणी देण्यात येईल. नाही तर काय होईल जी, पेपर 1 एका शाळेत आहे आणि पेपर 2 दुसऱ्या शाळेत आहे, चुकून जाईल आणि त्याच्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम येऊ शकते. मी समोर सांगतो काय प्रॉब्लेम येऊ शकते. चला ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, याने म्हटलेलं आहे की हे जे जाहिरातीनुसार जे आपण जे अर्ज करू तो फक्त ऑनलाईनच करू शकतो. नाहीतर तुम्ही काय कराल, वरचा जो पुणेचा ॲड्रेस बघाल आणि त्या तिथं ऑफिसला घेऊन जाल, असं नाही होत. ऑनलाईन केलेले अर्ज ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. समजा तुम्ही पुणेकडचे असाल बापू, तर काय करायचं, जवळच आहे जी, तसा होत नाही. म्हणजे ऑफलाईन चालणार नाही, तुम्हाला ऑनलाईनच भरावं लागेल. काय अर्ज, उमेदवाराचा अर्ज म्हणजे TETचा अर्ज. आणि त्यानंतर त्याची जी काही शुल्क लागेल, ते शुल्क ऑनलाईनच द्यावी लागेल. आणि कशाद्वारे, बँकिंगद्वारे, क्रेडिट डेबिट कार्डद्वारे, आणि हे सर्व सुद्धा ऑनलाईनच करायला लागेल. चलन जर तुम्ही भरला, चालान म्हणतात, चालान कटगई, चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही. आणि परीक्षा शुल्क भरणं यशस्वी झाल्यानंतर तो मग तुमचा जो फॉर्म आहे तो काय समजण्यात येईल, अंतिम समजण्यात येईल, सबमिट झाला असं मानण्यात येईल. म्हणजे जेव्हापर्यंत आपण दमडी फेकत नाही बापू, तेव्हापर्यंत आपला जो काही ऑनलाईन अर्ज आहे तो पूर्ण झाला होत नाही. शेवटचा आहे, पैसा दिखाव काम कराव. ठीक आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुम्ही परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या भरू शकता, स्वीकारले जातील. आणि विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही. चला ठीक आहे, आपण अगोदरच सांगितलं. त्यानंतर असं सुद्धा म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे की ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही तो जो सांगाल जी, 10वीत मला 90% होते तर ठीक आहे, जे 90% होते ठीक आहे, 12वीला 99 होते तर 99 होते, पण काय होईल माहीत आहे का, त्याची जोडण्याची आवश्यकता नाही. तर मग तुम्ही काय कराल जी, तुमचे जे काही गट शिक्षणाधिकारी साहेब आहे, शिक्षणाधिकारी साहेब आहे, त्यांच्याकडे सुद्धा जमा करायचे नाही. म्हणजे तुम्ही जी माहिती आहे ती मूळ कागदपत्रांवरून भरायची आणि कागदपत्र कोणतेही द्यायची नाही. पण जेव्हा तुमची काय होईल, परीक्षा होईल, तुम्ही उत्तीर्ण व्हाल आणि तुमची काय येईल, मार्कशीट येईल, त्यावेळेस काय केलं जाईल जी, त्यावेळेस बघा इथं, मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांनी परीक्षेत तात्पुरते प्रवेश दिले जाईल व निकाल जेव्हा घोषित केला जाईल, परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल. त्याच्यानंतर युवा ऑफिसमध्ये तुम्हाला बोलवतील, तुमच्या प्रमाणपत्र घेऊन जा, त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल दाखवायचं आहे. आणि समजा जर तुम्ही त्यावेळेस ओरिजिनल दाखवले नाही आणि ओरिजिनल दाखवले तर तुम्ही काय लिहिले, मला 10वीला 90% आहेत जी, 12वीला 99% आहेत जी, आणि तिथं असला का 35% आहेत 12वीला, या ताईला तर 42% आहेत, तर काय होईल, तुम्ही पास झाला असेल तरी पण अपात्र ठराल. बघा इथं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, समजा तुम्ही जर ओरिजिनल दाखवू शकले नाही तर उमेदवारी रद्द करण्यात येईल. आणि ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेले माहिती व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास सुद्धा तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल. त्याच्यानंतर अति महत्त्वपूर्ण, व्हेरी IMP, काय म्हणतो, एकापेक्षा जास्त जर तुम्ही आवेदनपत्र भरले तर जो शेवटवाला जो भराल ताई, तोच ग्राह्य धरण्यात येईल. आणि याच्या अगोदर जेवढे तुम्ही काही पैसे भरले, पहिल्याचा भरून टाकू, दुसऱ्याचा, तुम्हाला पहिला आणि दुसरा पेपर भरायचा आहे, पण एकाच याच्यामध्ये तुम्ही दोन्ही पेपरचा ऑप्शन देऊ शकता. समजलं का?
एकदाच तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे तर एकदाच ऑनलाईनमध्ये पेपर 1 पेपर 2 दोन्ही ऑप्शन द्यायचे. पण असं 2 वेळेस भरायचं नाही. त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट इथं बघा, काय झालं होतं माहीत आहे का? काय झालं होतं की 2018 आणि 19मध्ये काही लोकांनी सेटिंग केली होती आणि त्याच्याविषयी काय झालं होतं की 2021मध्ये पोलीस स्टेशन शहर पुणे याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यामध्ये काही जे उमेदवार होते ते गैरप्रकार केलं असं उघड झालं होतं. त्यांना काय केलं, TETने त्यांच्यावर आजीवन बंदी लावलेली आहे. काय, गैरप्रकार केल्यावर आजीवन बंदी लावलेली आहे. तर तिथं विचारेल फॉर्म भरताना की गुरुजी त्या लिस्टमध्ये तुमचं नाव होतं का जी, मॅडमजी तुमच्या लिस्टमध्ये त्या नाव होता का जी, आणि समजा असला आणि तुम्ही म्हटलं नव्हता जी आणि समजा फॉर्म भरले आणि त्यावेळी समजा माहीत झाला तुम्ही पास झाले आणि समजा त्यांना माहीत झालं की अरे या कोचाडे प्रकारामध्ये तर त्या गुरुजीच्या मॅडमचं नाव होता 18-19मध्ये, तरी काय होईल तुमचा जो काही पासचा जो निकाल आहे तो फेल रद्द करण्यात येईल, फेल समजले जाईल आणि तुमच्यावर चुकीची माहिती दिली म्हणून कार्यवाही सुद्धा केली जाईल. समजलं का जी? चला ठीक आहे. तर त्यानंतर आपण इथं बघूया, आपण इथं दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, अजून माहिती एक दिलेली आहे. काय माहिती दिलेली आहे इकडे रे भाऊ? सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल, समजा काही बदल झाले तर जे काही संकेतस्थळ आहे ज्याला आपण वेबसाईट म्हणतो, कोणती वेबसाईट आहे जी, ह्या 2 वेबसाईट दिलेल्या आहेत ना, www.mscpune.in आणि www.ttp/mahatet.in या संकेतस्थळांना तपासत राहावे. तुम्ही नाही तपासले चालेल. OT गुरुजीचे व्हिडिओ आता निरंतर येत राहतील. तुम्हाला फॉर्म भरतापासून तर परीक्षेच्या दिवसापर्यंत सर्व, मग तुमचा पेपर 1 असो, पेपर 2 असो की काहीच असो, OT गुरुजीचे जे काही मार्गदर्शन आहे तुम्हाला नक्की लाभेल. परीक्षेची तयारी कशी करायची, पेपर 1मध्ये कोणकोणते विषय असतात, पेपर 2मध्ये कोणकोणते विषय असतात, तुम्ही सायन्सवाले असाल तर काय येईल, आर्टवाले असाल तरी काय येईल, अभ्यास कसा करायचा, प्रश्नपत्रिका मागच्या काय आहेत, या सर्व आणि मागच्या 10 वर्षापर्यंत कोणत्या टॉपिकवर कोणते प्रश्न विचारले होते, हे सर्वची सर्व माहिती आम्ही देऊया. तर आमची सोबत केव्हापर्यंत असेल, तुमच्या पेपर देतपर्यंत नाही. समजा तुम्ही पेपर देऊन आले तर तुमच्या त्या पेपराचे कोणता बरोबर उत्तर निघेल आणि कोणता म्हणजे जी संभाव्य उत्तरपत्रिका आहे तिथपर्यंत OT सर काय करतील, तुमच्या सोबत राहतील. फक्त जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, असं वाटत असेल की OT सरांसोबत काय करायचं, ही परीक्षा आपण पास करायचं, चांगल्या अंकांनी पास करायचं. तेच सांगत होतो. आपला एक मुद्दा राहिला होता, आपण सुरुवातीला बोललो होतो की जुने जे गुरुजी लोक आहेत त्या जुन्या गुरुजी लोकांना TET द्यायची आहे का जी, द्यायची आहे ना जी, कारण की जेव्हा तुम्ही सिनियर व्हाल आणि ज्या वेळेस तुमची पदोन्नतीची वेळ होईल, अरे मैं तो साहब बन गया, पदोन्नतीची साहेब बनायची वेळ येईल किंवा असिस्टंट टीचर जेव्हा मुख्याध्यापक बनेल, तुम्हाला केंद्रप्रमुख वगैरे बनायचे असेल, त्यावेळेस तुम्हाला TET पास असणे आवश्यक असेल. आणि ज्या गुरुजी लोकांच्या 9वी 10वी 11वी 12वीवर शिकवत असाल, मी तर हेच म्हणेन, आम्ही लोकांना शिकवतो बापू, तुम्ही पण काय करायचं, TET पास करून टाका, ठीक आहे. आणि सर्वांनी TET पास करा, चांगल्या मार्क्स घ्या आणि गव्हर्नमेंटचे गुरुजी बना. कारण की आम्ही सुद्धा कॉन्व्हेंट A फॉर ॲपलमध्ये शिकवलेलं आहे, आम्हाला माहीत आहे किती काय होते. सकाळपासून गेल्या संध्याकाळपर्यंत भाऊ टाय लावून राहावं लागते आणि A फॉर ॲपल म्हणावं लागते आणि पगार किती, मग सर्व तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे जमून मेहनत करूया. जिथं काही प्रॉब्लेम येईल त्या सर्व प्रॉब्लेम आमच्यासोबत शेअर करा. तुम्ही फक्त ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट समजली नसेल तर काय करायचं, एक साधा कमेंट्स करा. त्या तुमच्या कमेंट्सवरून आम्ही त्या प्रकारचा व्हिडिओ करूया आणि तुम्हाला प्रत्यक्षमध्ये मेसेज करून तुमच्या जेवढ्या काही शंका कुशंका आहेत त्या पूर्ण करूया. सध्या इथंच थांबतो. आपली काळजी घ्या. 1-2 दिवसामध्ये आपण पेपर 1 आणि पेपर 2च्या पेपराला काय करूया, सुरुवात करूया. इथंच थांबतो. नमस्कार.